अर्हंत सिद्ध, अर्हंत सिद्ध। शरीराचा पिंजरा कमजोर झालाय, शरीराचा पिंजरा सोडायचा आहे, शरीर रूपी वस्त्र त्यागायचे आहे। आत्मा शरीराने रहित आहे, अशरीरी आत्मा आहे, ज्ञान दर्शनमय आत्मा आहे। नेहमी स्वरूपाचा विचार करा, परद्रव्याचा मोह करा। अनादिकालीन मोहाच्या निमित्ताने मी परद्रव्याला आपलं मानत बसलो, परंतु परते पर हरणार। जागा हो आत्मराजा, आत्मराजाला जागृत ठेवा, आत्मराजाला जागृत ठेवा। माझा आत्मा तिन्ही कालामध्ये, साऱ्या गतीमध्ये, साऱ्या पर्यायामध्ये, साऱ्या अवस्थेमध्ये सर्वात सुंदर आहे। माझं स्वरूप ज्ञान दर्शन चारित्र्य आहे, त्या स्वरूपाचा विचार करा। मी माझ्यामध्ये आहे, ज्या पीडा होतात, यातना होतात, त्या शरीराला होतात। मी शरीर नाही, मी ज्ञानपुंज आत्मा आहे, ज्ञानमय आत्मा आहे। शरीर पुद्गल आहे, स्पर्श रस गंध वर्णाने सहित आहे। शरीराचा स्वभाव पूर्ण गलन स्वभाव आहे, माझा स्वभाव ज्ञान दर्शनमय आहे। याचंच नेहमी चिंतन करा, याचं चिंतन करा। अनादिकालापासून मिथ्यात्व अज्ञान अव्रतीच्या निमित्ताने, कषायाच्या निमित्ताने, प्रमादाच्या निमित्ताने मी माझ्या परमात्म स्वरूपाला विसरलो होतो। आता मला संधी मिळालेली आहे, परमात्म स्वरूपाला विसरायचं नाही, परमात्म स्वरूपाला विसरायचं नाही। परमात्म स्वरूपाचं चिंतन करा। अर्हंत सिद्ध, 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 अर्हंत सिद्ध। नमः सिद्धिभ्यः, नमः सिद्धिभ्यः, नमः सिद्धिभ्यः, नमः सिद्धिभ्यः, नमः सिद्धिभ्यः, नमः सिद्धिभ्यः। अर्हंत सिद्ध परम साधुभ्यो नमः, 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 अर्हंत सिद्ध परम साधुभ्यो नमः। माताजी, माताजी झोपायचं नाही, झोपायचं नाही, हरण सिद्ध म्हणायचं। हरण सिद्ध कोण आहे तिकडे? कोण? ओम नमः सबको क्षमा, सबसे क्षमा। प्रत्येक प्राणी मात्राच्या प्रती माझं वैरभाव नाही, प्रत्येक जीवाला मी क्षमा करतो, सारे जीव मला क्षमा करोत। उत्तम क्षमा धर्म की, उत्तम क्षमा धर्म की, उत्तम क्षमा धर्म की।